पुण्यामधील मुळा मुठा नदी शेजारील राजपूत विटभट्टी परिसरामधील घरांमध्ये सध्या पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर बराच वाढता आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या घरात पाणी शिरायला सुद्धा सुरुवात झाली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, इकडे एकीकडे पाण्याचा विसर्ग धरणांमधला वाढवण्यात आलेला आहे, नदीची पात्र फुल होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। 40,000 क्युसेकचा जो विसर्ग आहे तो खडकवासल्यातून सोडण्यात आला आहे आणि त्यानंतर हे आपण चित्र बघतोय हे मुळा मुठा नदीचं पात्र आहे जे शहराच्या मध्यभागी आहे, ज्या ठिकाणी भिडे पूल सुद्धा जोडला जातो आणि आता जर बघितलं तर इथं गुडघापर पाणी आहे। त्याच बाजूला जी आहे ते या ठिकाणी याच नदीपात्रा शेजारी राजपूत विटभट्टीचा परिसर आहे, जो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात। त्या ठिकाणी नदीपात्रा शेजारच्या नागरिकांचे जी घरं आहेत ते आता खाली करण्यात आलेले आहेत। नागरिक घर सोडून आपलं दुसरीकडे राहायला गेलेले आहेत। महापालिकेकडून या परिसरामध्ये कुणालाही येऊ दिलं जात नाही। महापालिकेकडून अगोदरच सतर्कतेचा इशारा दिला होता, मात्र दरवर्षी जे आहे ते इथल्या नागरिकांना हा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। इथले आपल्यासोबत नागरिक आहेत। दरवर्षी पाणी येते, आता किती घरात पाणी आहे तुमच्या? 100-125 घरांमध्ये पाणी असेल, दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। काय केलं पाहिजे, कारण जेव्हा विसर्ग वाढला तेव्हा पाणी येतच दरवर्षी येते ते, तर त्याला शासकीय जवळजवळ 100 ते 125 घरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यांना अनुसूया खिलारी शाळेत शिफ्टिंग केलेलं आहे आणि प्रशासनाने महानगरपालिकेने त्यांची जेवणाची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय केलेली आहे। दरवर्षी काय हा त्रास सहन करायचा, कारण गेल्या वर्षी मदत भेटली का तुम्हाला? काही लोकांना भेटली, काही लोकांना भेटलेली नाहीये। सांगितलं तेवढी भेटली नाही ना, जेवढी सांगितलं तुम्ही सगळं तुम्ही लिहून नेलं। काय घर कधी खाली केली? रात्री केलं, रात्री केलेली आहे घरं 101 लोकांनी जवळजवळ खाली केलेली आहेत, कारण का आज सकाळी 10 वाजता 40,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे। त्यामुळं लोकांना शिफ्टिंग व्हायला लागलेलं आहे आणि आहे त्यांनी आता अनुसूया खिलारी शाळेत शिफ्टिंग केलेली आहे। आपण पाहतोय हे सगळे इथले नागरिक आहेत ज्यांना घर खाली करावं लागलेले आहेत। 100-150 कुटुंब आहेत ज्यांनी हे घर खाली केलेले आहेत आणि जर पाण्याचा फ्लो असाच वाढला तर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या राजपूत विटभट्टी परिसरात साचायला सुरुवात होईल, अनेकांच्या घरात शिरेल। त्यामुळे प्रशासन सुद्धा सतर्क आहे, मात्र प्रशासनाकडून या भागात तरी कुठले कर्मचारी पाहायला मिळत नाहीयेत। लवकरात लवकर सगळ्यांनी घर खाली करावा असं आवाहन केलं जातंय, मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथल्या नागरिकांना या विसर्गाचा त्रास होताना पाहायला मिळतोय। आणि माझ्या पाठीमागे जो आहे तो हा सगळा नदीपात्राचा रस्ता आहे। लांबपर्यंत जर पाहिलं तर आपण हा सगळा रस्ता जो आहे तो नदी स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आणि दोन्ही रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आजूबाजूला जे आहे ते पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रद्धा, अगदी बालाजी बरोबर आहे। सगळे नागरिक सुदैवानं सुखरूप आहेत आणि त्यांचं शिफ्टिंग शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे। अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बालाजी।